अनुमती देऊन कुठल्या तरी पद्धतीने ते बांधण्यात आलेली आहे, ते रेग्युलर पण करण्यात आलेली आहे. पण आता मात्र त्याच्या विरोधामध्ये अशा प्रकारची कारवाई होत आहे. तेव्हा असे अनेक विषय आहेत. या दोन महत्त्वपूर्ण विषयाच्या अनुषंगाने बिल्डिंग तोडण्याच्या बाबतीमध्ये आणि जे फेरीवाले लोक आहेत, या दोन मुद्द्यावर महाराष्ट्र बंद करता येऊ शकते किंवा या संबंधामध्ये महाराष्ट्र बंदचा आम्ही विचार करत आहोत. लवकरच त्याची घोषणा करण्यात येईल. हे दोन विषय या अनुषंगाने मला जे म्हणायचं आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. त्यामुळे सुरुवातीचे जे तीन विषय आहेत त्या तीन विषयाच्या अनुषंगाने मी तुम्हाला काही बाबी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामध्ये पहिला विषय आहे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये. ईव्हीएमचा जो मुद्दा आहे तो ईव्हीएमचा जरी असला तरी तो मूलतः ईव्हीएमचा नसून मतदानाच्या अधिकाराचा आहे. तुम्हाला वाटत असेल की या ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा चाललेली आहे, परंतु ईव्हीएमच्या मुद्द्यावर चर्चा चाललेली नसून आम्हाला जो मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे तो ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून संपुष्टात आणण्यात येत आहे. म्हणजे ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून काय केलं जात आहे तर मतदानाचा अधिकार संपुष्टात आणण्याचं काम केलं जात आहे. मतदानाचा अधिकार काय आहे? मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे. म्हणजे अधिकार नाही आहे, केवळ मूलभूत अधिकार आहे. म्हणजे आपल्या लोकांना, आपले लोक, बरेचसे लोक बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली असा आपण सर्व लोक बोलत राहतो. म्हणजे जवळपास सर्वच बोलत राहतो. रिपब्लिकन पक्षाचे लोकांच्या जवळ मुद्दे नसल्यामुळे, म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, म्हणजे जे नेते आहेत ते त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका, त्यांच्याजवळ मुद्दे नसल्यामुळे मग त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव दिले पाहिजे. ते त्यांनी 15-20 वर्षापर्यंत चालवलं आणि ते मिळाल्यानंतर आता काय करायचं पुन्हा प्रश्न निर्माण. हे वस्तुस्थिती सांगून राहिलं, हे काल्पनिक मुद्दा नाही, या वस्तुस्थिती सांगून राहिलं. आता काय करायचं? एकदा मी चाललो होतो, मग रिपब्लिकन पक्षाचे काही कार्यकर्ते मला भेटलेत. मेसराम साहेब, आता हा नामांतराचा मुद्दा निकालात निघालेला आहे, आता काय करायला पाहिजे आपण? म्हटलं नामांतरा झालं आणि नाही झालं हे दोनच मुद्दे आहेत. नाही झालं तर आपल्या भाकरीचा प्रश्न सुटला का? काय मजा आहे? आपल्या स्वयंरोजगाराचा प्रश्न सुटला का? नाही. आपला रोजगाराचा प्रश्न सुटला काय? नाही. आपल्या लोकांना जे देशभरामध्ये जमीन अशी पडलेली आहे पडीत, त्या पडीत जमिनीच्या मधून कुठल्याही प्रकारचं उत्पादन सरकारही घेत नाही आणि लोकांना त्या जमिनी दिल्याही जात नाही. पडून आहेत जमिनी, करोडो एकर जमीन पडून आहेत. अनकल्टिवेट लँड म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये. अनकल्टिवेट लँड म्हणजे ज्या जमिनीवर कुठल्याही प्रकारची शेती केली जात नाही, अशा करोडो एकर जमीन देशभरामध्ये पडून आहे. आणि त्या जमिनी जर समजा बेरोजगार लोकांना किंवा भूमिहीन लोकांना, असं दादासाहेब गायकवाडांच्या कालावधीमध्ये जमीन सत्याग्रहाच्या गायरान जमिनीच्या संबंधामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं, परंतु जमिनी काही देण्यात आलेल्या नाहीत, त्या अजूनही तशा पडून आहेत. आणि त्या जमिनी का देण्यात आलेल्या नाहीत? तर जो सत्ताधारी वर्ग होता त्याचं असं मत होतं, जर ह्यांना जमिनी दिल्या तर आमच्या शेतीवर काम करण्यासाठी मजूर कुठून येतील? त्याला त्यांची समस्या बरोबर आहे.
म्हणजे ह्यांना जर जमिनी मिळाले तर ते त्यांच्या जमिनीमध्ये उत्पादन करतील, त्यांना रोजगार मिळेल, खायला प्यायला मिळेल, आणि मग आमच्या शेतीवर काम करण्यासाठी जर कोणीच आलं नाही तर आमच्या शेतीचं उत्पादन कसं निघेल? आम्ही शेतीचे मालक आहोत, परंतु आम्ही शेतीवर काम करत नाही. म्हणून असं आंदोलन चालवण्यात आलं, कसेल त्याची शेती. मला कदाचित माहित आहे की नाही माहित नाही, परंतु हे आंदोलन चालवण्यात आलंय, कसेल त्याची शेती. शेती आहे पण कसत नाही. तुम्ही लक्षात आणून देण्यासाठी सांगून राहिलो, शेती त्याच्याकडे आहे पण तो शेतीवर काम करत नाही. मजुराला सांगून तो करून घेतो. काही लोक निम्मेमध्ये देऊन टाकतात की तू हे शेती कर, तूच पिकव, अर्ध मला दे आणि अर्ध तू खा. म्हणजे जे चालतं ते सांगून राहिलो. मी गावातलाच रहिवासी असल्यामुळे मला माहित आहे. तेव्हा कसेल त्याची शेती, त्यालाच शेती मिळाली पाहिजे जो शेती कसेल आणि उत्पादन काढेल. म्हणून हा मुद्दा आला होता, कसेल त्याची शेती. म्हणून त्याच्यातून एक नवीन प्रश्न निर्माण झाला होता, कसेल त्याची शेती. मग प्रश्न निर्माण झाला, नसेल त्याचं काय? कसेल त्याची शेती ठीक आहे, पण नसेल त्याचं काय? ज्याच्याकडे शेतीच नाही आहे त्याचं काय करायचं? म्हणजे अशी जमीन शिल्लक आहे, ती शिल्लक असलेली जमीन लोकांना दिली पाहिजे. दुसरा मुद्दा या ठिकाणी असा होता, अतिरिक्त जमीन. म्हणजे लँड सीलिंग ऍक्ट निर्माण झाल्या. लँड सीलिंग ऍक्ट म्हणजे काय? काही लोकांकडे 100 एकर, 200 एकर, 500 एकर, 1000 एकर लिमिट निर्धारित करण्यात आलं आहे की तुम्हाला 5-10 एकर जमिनीच. जर कोरडवाहू जमीन असेल, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी नसेल त्या ठिकाणी जास्त एकर शेती ठेवता येईल. आणि जर समजा जमिनीला पाणी मिळत असेल, त्या जमिनीमध्ये विहीर असेल किंवा धरणाचं पाणी मिळत असेल आणि 2 फसली किंवा 3 फसली शेती असेल, कारण वर्षामध्ये 3 फसल किंवा पिकं घेतली जाऊ शकतात 4-4 महिन्याला. आणि जे भाजीपाल्याचं पीक आहे ते तर वर्षाला 2 महिन्यात पीक येतं. जे भाजीचं जे आहे ना, भाजी जे आपल्या शहरामध्ये पालेभाज्या ज्या आहेत, त्या पालेभाज्याचं जे पीक आहे ते 2 महिन्यामध्येच पीक येत आहे. आणि ते पीक आलं, जसं मेथीची भाजी आहे, 2 महिन्यामध्ये ते काढावंच लागतं नाही, ते खराब होते, ते लगेच दुसरं काहीतरी घ्यावं लागतं. म्हणजे 3-4 पिकं घेता येतात. भाजीपाल्याची मागणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. जसजसं शहरीकरण होत आहे, शहरीकरण वाढलेलं आहे. शहरीकरण इतकं प्रचंड वाढलेलं आहे की आता एका मुंबईच्या 2 मुंबई आणि 2 मुंबईच्या 3 मुंबई मला वाटते होऊन राहिलेली. 5वी म्हणजे 5वी मुंबई बनवणं चाललंय. आमचे नेते सांगून राहिले. तर आता नेते सांगितल्यानंतर तर हे आम्हाला विश्वास ठेवण्याशिवाय काय पर्याय नाही. त्यातल्या त्यात रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं तर ते आम्हाला गॅरंटीनं विश्वास ठेवावा लागतो. काही आमच्यामध्ये मतभेद जरी असले तरी अखेर रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांनी सुरू केलेला पक्ष आहे, त्यांच्यावर विश्वास ठेवण्याच्या शिवाय आम्हाला काही पर्याय नाही आहे. तेव्हा मला सांगायचा मुद्दा असा की आपल्याला ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून आपला सर्वात मोठा अधिकार जो धोक्यात आलेला आहे तो म्हणजे मतदानाचा अधिकार. मतदानाच्या माध्यमातून आपल्याला आमदार निवडता येतात, मतदानाच्याच माध्यमातून खासदार निवडता येतात, मतदानाच्या माध्यमातून निवडून आलेला माणूसच मंत्री होतो, प्रधानमंत्री पण होतो. एवढा महत्त्वाचा अधिकार मतदानाचा अधिकार आहे. म्हणून मतदानाचा अधिकार हा केवळ मतदानाचा अधिकार नसून तो मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकार आणि अधिकार याच्यातील फरक सुद्धा 75 वर्ष झाले संविधान लागू होऊन आपल्या लोकांना माहीत झालेलं नाही. तेव्हा तो अधिकार नेमका काय? अधिकार आणि मूलभूत अधिकार यामध्ये फरक काय? मूलभूत अधिकाराचं उल्लंघन जर सरकारतर्फे होत असेल तर कुठल्याही नागरिकाला हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन तो अधिकार हायकोर्टातून आणि सुप्रीम कोर्टातून बहाल करून आणता येऊ शकतो. म्हणजे अधिकार
साठी कोर्टात सुप्रीम कोर्टात जाता येत नाही उल्लंघन केलं तर. पण मूलभूत अधिकाराचं जर उल्लंघन केलं सरकारनं तर तो बहाल करण्यासाठी हायकोर्टातून सुप्रीम कोर्टातून आदेश आणता येऊ शकते आणि सरकारच्या विरोधामध्ये आदेश आणता येऊ शकते आणि सरकारला मजबूर केलं जाऊ शकते. अन्यथा नागरिकांजवळ एवढी ताकद नसत नाही की ते सरकारला मजबूर करेल. कारण सरकारला मजबूर करण्यासाठी आंदोलनाने होत नसून जन आंदोलन करावं लागते. करोडो लोक जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाही तोपर्यंत सरकार ऐकायला तयार होत नाही. पण तो न्यायालयाजवळ अधिकार आहे आणि तो अधिकार मूलभूत अधिकार रिस्टोर करण्याचा अधिकार आहे, तो बहाल करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा हे अधिकार बहाल केले जात असतात. तेव्हा हे अधिकार मूलभूत अधिकार आहेत. हा फरक आपण या निमित्तानं लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदानाचा जो अधिकार आहे तो कसा नष्ट होणार आहे? ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतांची चोरी होत आहे. ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतांची चोरी केली जात आहे, एक मुद्दा. दुसरा, ईव्हीएम मशीन मध्ये चिप लावली जाऊ शकते. तुम्ही मतदान नंतर करताय आणि ईव्हीएम मशीन्स अगोदर तयार केल्या जातात कंपनीमध्ये, फॅक्टरीमध्ये आणि त्या तिकडूनच चिप बसवून आणल्या जाऊ शकतात. टेक्नॉलॉजी आहे. आणि मग तुम्ही वरतून काहीही दाबलं तर काही फरक पडत नाही, त्याचा रेकॉर्ड. एक मशीन अशी बनवली जाऊ शकते की तुम्ही बटन दाबलं तर तुम्हाला दिसते की तुम्ही कुठं उठ दिलं. हे केव्हा झालं माहित आहे? सुरुवातीला जेव्हा ईव्हीएम मशीन मध्ये तुम्ही मतदान करायला जात होता तेव्हा दिसून येत नव्हतं की तुम्ही जिथं बटन दाबलेलं आहे त्याच ठिकाणी तुमचं मतदान रजिस्टर्ड झालेलं आहे हे दिसत नव्हतं. मी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ते दिसण्याची व्यवस्था घडवून आणली. मी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ही व्यवस्था घडवून आणली. ते घडवून आणल्यानंतर सुद्धा माझ्या लक्षात आलं तरीही फ्री, फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणुका होऊ शकत नाहीत. म्हणून माझी ही लढाई कायम चालू आहे. कारण ईव्हीएम मशीन मध्ये जरी डोळ्यानं दिसत असलं आता की आपण बटन दाबल्यानंतर आपला मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी रजिस्टर झालेला आहे दिसत असलं तरी त्या दिसल्यानंतर तुमचं मतदान मशीन मध्ये जाते, ईव्हीएम मशीनच्या आतमध्ये जमा होते. हे दिसतं, बटन दाबलं तर डोळ्यानं दिसलं, दिसल्यानंतर मग ते ईव्हीएम मशीन मध्ये जाते. आता दाबणारी मशीन आणि जमा करणारी मशीन दोन वेगवेगळ्या मशीन आहेत. दाबणाऱ्या मशीन मध्ये सुधार घडवून आणलेला आहे, पण जमा करणारी जी मशीन आहे ती तशीची तशीच आहे. मग तुम्ही दाबल्यानंतर ते मत गेलं जमा करणाऱ्या मशीन मध्ये. जमा करणाऱ्या मशीन मध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे की हे जे आहे केलेलं जे मत आहे ते उडवून लावा. जसं त्याला ऑर्डर देण्यात आलेलं आहे, जशी चिप बनवते उडून लावा, मग ते हवेत उडून जाते. आणि अगोदरच चिप ठेवण्यात आलेली आहे. त्या चिप मध्ये अगोदरच ठरवण्यात आलेलं आहे की या बूथ मध्ये इतकी मतं आहेत, इतकी मतं होणार आहेत. होणार म्हणजे घरी बसल्या बसल्या चिप बनवणार नाही तर हे एवढी होणार आहेत, एवढी होणार नाही आहेत असं अगोदर चिप मध्ये. मग तुम्ही काही दिलेत मतं ते रेकॉर्डमध्येच होत नाही, रेकॉर्डमध्ये जमा होत नाही. आता हे बॅलेट पेपर आहे. पूर्वी काय होतं, हे बॅलेट पेपर होतं. हे बॅलेट पेपर तुम्हाला दिलं जायचं. मग तुम्ही काय करत होतं बॅलेट पेपरला? बघा कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचं. अच्छा ठीक ठीक आहे. आता कुत्र्याचं निशाण आहे त्याच्यावर आपल्याला स्टॅम्प मारायला, म्हणजे उदाहरण सांगू राहिलं तुम्हाला, एक्झाम्पल. आता कुठं स्टॅम्प मारायचा, कुठं स्टॅम्प मारायचा, कुठं स्टॅम्प मारायचा, कुत्र्याचं निशाण आहे. ओके ठीक, जाऊ दे. मग कुत्र्याच्या निशाणावर तुम्ही स्टॅम्प मारला. स्टॅम्प मारल्यानंतर काय केलं तुम्ही? असं फोल्ड केलं. असंच करता, असं फोल्ड केलं. हे फोल्ड केल्यानंतर बॅलेट बॉक्समध्ये तुम्ही टाकून दिलं. हे बॅलेट बॉक्समध्ये गेले. मग काउंटिंगला काय होतं, मग हे असं काढलं जाते आणि काढल्यानंतर
हे असं बघितलं जाते. अरे कुत्र्यावर आलेले, मग कुत्र्याला किती पडणं पडले नाही, इकडं घोड्याला गद्याला, म्हणजे अशी वेगवेगळ्या पद्धतीची मतं पडलीत. ही अशी जमा केली जातात आणि मग कोणाला जास्त मतं पडली, मग कुत्र्याला जास्त पडलीत का मग कुत्रा निवडून आला. अशा पद्धतीनं ह्या फिजिकल मतांच्या आधारावर ही मोजणी केली जात असायची पूर्वी बॅलेट पेपरमध्ये. आता काय झालंय, आता ईव्हीएम आलं, म्हणजे हे याचं नाव आहे बॅलेट पेपर. आणि आता ईव्हीएम मध्ये मशीन मध्ये जे मतदान केलं जातं त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉनिक वोट. त्याचं सुद्धा नाव आहे, त्याचं काय, इलेक्ट्रॉनिक वोट. आता इलेक्ट्रॉनिक वोट जे आहे ते डोळ्यांनी दिसत नाही, फक्त एकदा बटन दाबल्यानंतर दिसते. तेही मी कोर्टातून आदेश आणल्यामुळे, मी सुप्रीम कोर्टातून ऑर्डर आणल्यामुळे दिसते. नाही तर पहिल्यांदा 1-2 निवडणुकीमध्ये दिसत पण नव्हतंय. मी सुप्रीम कोर्टातून ऑर्डर आणल्यानंतर ते दिसायला लागलं. पण दिसल्यानंतर जेव्हा त्या ईव्हीएम मशीन मध्ये ते जाऊन जमा होत होतं, जमा होण्याच्या प्रक्रियेमध्ये ते पुन्हा गायब होऊन जायचं. करता येते, कारण टेक्नॉलॉजीमध्ये जशी कराल ती मशीन तसंच काम करते. आणि टेक्नॉलॉजीमध्ये अगोदर करून घेता येते. कंपनीमध्ये तुम्हाला जशा प्रकारची मशीन पाहिजे तशा प्रकारची मशीन तुम्ही बनवू शकता. आता मला नवीन भयंकर माहिती अशी मिळाली की ज्या ठिकाणी त्या मशिनी बनवल्या जात आहेत त्यामध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये सर्व बीजेपीचे लोक आहेत. म्हणजे जे प्रोडक्शन ज्या ठिकाणी केलं जाते ज्या कंपनीमध्ये, त्या कंपनीचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे निर्णय घेणारे लोक, प्रोडक्शन करणारे लोक सर्व बीजेपीचे लोक आहेत. आता बीजेपीचे लोक म्हणल्यानंतर ते बीजेपीला सुटेबल मशीन बनवून देऊ शकतात. त्यांना जशा मशीन पाहिजेत तशा मशीन बनवून देऊ शकतात. मग काही लोक काय म्हणतात, नाही वामन मेश्राम काहीतरी सांगताय तुम्हाला. अहो ते मतदान करायच्या अगोदर पोल मध्ये टेस्ट केलं जाते मशीनला. अरे हो बरोबर आहे, सुरुवातीच्या याच्यामध्ये काही मतं जे आहे ते त्यांनी तशी ठरवलेली असतात. दुसरं, जसं सर्वच गोष्टी ठरवता येतात तसं तुम्हाला म्हणवता येईल. अरे कांबळे इकडे बरं घे, हे काढ बरं यातले, तुला वाटतं ते 8-10 काढ, काढले. मग त्या काढलेल्या याच्यावर तुम्ही पोल टेस्ट करून आले. त्या टेस्टसाठी सुद्धा ईव्हीएम मशीन मध्ये व्यवस्था आहे. पोल टेस्ट मध्ये सुद्धा व्यवस्था आहे. जसं म्हणाल तसं ती कमी मशीन काम करते. ते बनवलेले आहे ना, ते मशीन बनवलेले आहेत. त्या बनवलेल्या मशीन असल्यामुळे ज्या पद्धतीनं त्या मशीननी काम करावं असं आपल्याला वाटते तर ते काम करत राहते. त्यामुळे आपल्याला काय वाटते, नाही नाही हे मेश्राम काहीतरी सांगताय हो, आम्ही टेस्ट केलंय. अरे तुमची अक्कल जेवढी आहे तेवढी टेस्ट केलं रे बाबा. तुमची जेवढी अक्कल आहे तेवढी टेस्ट केली. पण वामन मेश्राम जवळ त्याच्या पुढची अक्कल आहे की टेक्नॉलॉजीमध्ये टप्प्याटप्प्यानं दुरुस्ती करता येऊ शकतं. जसं म्हणेल तसं कम्प्युटरमध्ये करता येतं. जशी व्यवस्था टेक्नॉलॉजीमध्ये करायची तसे करता येते. त्या ठिकाणी त्या चंद्रावर माणूस पाठवले. त्या एलन मस्क जो आहे त्यांनी पाठवला. तिथं ती बाई, त्यांचं काय नाव आता तिथेच आहे बरेच दिवसापासून, सुनीता विलियम्स. तेव्हा तो राष्ट्रपती जो आहे ट्रम्प्स, तो त्या एलनकडे गेला. अरे काय आणायचं बघ जरा, त्या बाईला आणायचं. राष्ट्रपती त्याच्याजवळ पावा, तो त्याला म्हणतो जरा बघ जरा. हो आणतो थोडा वेळ लागेल पण आणतो. आता काय तर ते 19 तारखेला ती बाई येणार आहे. म्हणजे राष्ट्रपती जरी शक्तिशाली असला तरी तो त्याला म्हणतो की जरा आण रे लवकर रे, बरेच दिवस झाले तिला खाया प्यायला. कसं खात असेल त्या ठिकाणी टॉयलेटची काय सिस्टम वगैरे आहे तिला मला माहीत नाही आहे. परंतु इतके दिवसपर्यंत त्या ठिकाणी काय करत असेल ते, म्हणजे एवढी भयंकर परिस्थितीमध्ये त्याला आणलं पाहिजे. मग तो म्हणतो ठीक आहे आणू. 19 तारखेला काहीतरी, या 19 तारखेला ते आणतायत.
म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. म्हणजे पूर्वी आपण ज्याला ईश्वर किंवा भगवान म्हणत होतो, आता जवळपास ईश्वराचं किंवा भगवान सारखंच काम करून राहिले टेक्नॉलॉजी. म्हणजे आश्चर्यकारक काय आहे की ते चंद्रावर, तिथं आपण चंद्रालाच भगवान मानणारे लोक आता त्या चंद्रावरच आमचे लोक जाऊन राहून राहिलेत. तिथं ते करून राहिलेत आणि तिथं त्या चंद्रावर पाय देऊन इकडे येऊन राहिलेत. ज्याला आम्ही भगवान मानत होतो, चंदा बाबा असं म्हणत होतो, तिथं पाय देऊन येऊन राहिलेत, त्याच्यावर पाय ठेवून येऊन राहिलेत. आणि ते चंद्र सुद्धा काय, हे जमीनच आहे. तिथं कोणते पिकं घेतले जाऊ शकतात त्याच्यावर रिसर्च चाललेला आहे चंद्रावर. म्हणजे आता तिथली माती आणली जाणार आहे, त्या मातीमध्ये कोणती पिकं येऊ शकतात आणि ती त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे किंवा नाही आहे, पाणी नसताना कसं पीक घेता येईल, अशा पद्धतीचं काहीतरी चाललेलं आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण असं म्हणू शकतो चला हे ईश्वराचंच काम हे लोक करून राहिले. आता सध्या आपल्या जमिनीवर वरसादीचं पाणी भगवाननं पाठवलं नाही तर पीक येत नाही, पण ते म्हणून राहिले चंद्रावर बगैर पाण्यानंच आपण पीक घेऊ. म्हणजे ईश्वराचंच काम चाललंय एकंदर एक प्रकारचं. इकडं आम्ही बरसादीशिवाय पीक घ्यायला शकत नाही, तिथं बगैर बरसादीनं यायला पीक येणार म्हणल्यानंतर मग भगवंतच काम चाललेलं दिसतंय. म्हणजे असा मोठा बदल साऱ्या जगामध्ये या टेक्नॉलॉजीनी घडवून आणलेला आहे. ही परिस्थिती आज आपल्याला समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि त्यामुळे एवढा मोठा जर बदल टेक्नॉलॉजीमध्ये घडवून आणता येऊ शकत असेल तर ईव्हीएम मशीन मध्ये काय करता येऊ शकत, ईव्हीएम मशीन मध्ये का करता येऊ शकत नाही? ईव्हीएम मशीन मध्ये संख्यामध्ये बदल करण्याचा मुद्दा का करता येऊ शकत नाही? निश्चितपणे करता येऊ शकतो. आणि तशा पद्धतीनं ह्या सर्व बाबी सध्या चाललेल्या आहेत. अगोदरच निर्धारित करून ठेवले जाते कोण निवडून येणार. म्हणजे ईव्हीएम मशीनमुळे जर निवडणुका अशा पद्धतीनं घेतल्या जात असतील आणि अशा पद्धतीनं आमदार खासदार निवडून येत असतील तर मात्र आपल्याला ही लोकशाही जिवंत आहे का? लोकांना आपले आमदार खासदार निवडण्याचा अधिकार भारतीय घटनेने दिला, त्यावर ही लोकशाही उभी होती. त्यावर असं म्हटलं जायचं की जनतेला आपले आमदार खासदार निवडण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी निवडून दिलेल्या आमदार खासदाराच्या माध्यमातून सरकार बनवलं जाणार, याला नाव दिलं गेलं लोकशाही. जर आमच्या ऐवजी मतदाराच्या ऐवजी ईव्हीएम मशीनच जर समजा आमदार खासदार निवडून आणत असेल तर मग ही लोकशाही अस्तित्वात राहिलेली नसून ईव्हीएम शाही, तिचं एक वेगळं नाव द्यावं लागेल, ईव्हीएम शाही. कारण लोक त्याच्यातून गायब झालेत. लोकशाही कारण लोक निवडत होते म्हणून लोकशाही. आता लोक निवडून आणूनच नाही राहिले तर कोण निवडून आणून राहिले? ईव्हीएम आणून राहिले. म्हणून त्या पद्धतीचं त्या शाहीचं नाव आता लोकशाही ठेवता येऊ शकणार नाही, तर त्या शाहीचं नाव ईव्हीएम शाही ठेवावं लागेल. म्हणजे सध्या जे काही चालू आहे ती ईव्हीएम शाही आहे. आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. आपल्याला काय वाटते? नरेंद्र मोदी देशाचा प्रधानमंत्री आहे असं आपल्याला वाटते की नाही? सर्वांनाच वाटते. पेपरवाले सुद्धा म्हणतात. ते कसे म्हणतात? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मग आपल्याला पेपरवाले सुद्धा प्रधानमंत्री म्हणतात त्यांना. त्यामुळे मग आपल्याला सुद्धा त्यांना प्रधानमंत्री म्हणल्याशिवाय काही मार्ग नाही. पण नरेंद्र मोदी ओबीसीच्या जातीचा आहे, तो प्रधानमंत्री झाला असं आपण मानतो, पण त्याला आपल्या ओबीसीच्या लोकांची मोजणी करून किती संख्या आहे हे अजूनही ठरवता आलं नाही. जोपर्यंत ब्राह्मणांच्या हाती सत्ता होती, ब्राह्मण ओबीसींची मोजणी करत नव्हते, त्यामुळे आपल्याला कारण सांगता यायचं की ब्राह्मण प्रधानमंत्री असल्यामुळे ही मोजणी करत नाहीत. पण आता ओबीसीच माणूस प्रधानमंत्री झाला आणि तोच ओबीसीची मोजणी करत नाही असं म्हणता येत नाही. असं म्हणता येत नाही. मग त्याला कोण थांबवून राहिलंय?
आणि जो व्यक्ती किंवा व्यक्ती समूह त्याला थांबवत असेल, सत्ता त्याची आहे. जो थांबवत असेल सत्ता त्याची आहे. ज्याला प्रधानमंत्री बनवून दाखवण्यात येते त्याची सत्ता नाही आहे. नरेंद्र मोदी जरी प्रधानमंत्री असला आणि तो जरी ओबीसीचा असला तरी ओबीसीची मोजणी करण्याचा अधिकार त्याच्याजवळ नाही आहे. मोदीला विचारा, देशामध्ये कुत्रे किती आहेत? मोदी म्हणतो आमच्याजवळ त्याचा निश्चित आकडा आहे. गॅरंटीने आम्ही तुम्हाला सांगू शकतो की देशात कुत्रे किती आहेत, त्यामध्ये डसणारे कुत्रे किती आहेत आणि सज्जन कुत्रे किती आहेत तो पण आमच्याजवळ आकडा आहे, असं मोदी सांगू शकतात. त्यांना जर आपण विचारलं की हा फरक तुम्ही कसा करता, की कुत्र्याला बघितल्यानंतर आणि माणसाने कुत्र्याला बघितल्यानंतर जेव्हा कुत्र जे आहे शेपटी हलवत 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 माणसाकडे येते, हात चाटते, समजायचं हा डसणारा कुत्रा नाहीये. बरोबर, काय तर कारण. आणि ज्या कुत्र्यानं माणूस बघितला काहीतरी विचार करून राहिलाय, मग तो असा जेव्हा बघतो तेव्हा माणूस पण विचार दिसतो याचा. म्हणजे कोण कुत्रा आपल्याला डसू शकते त्याचा अंदाज कुत्र्याला पण असते आणि माणसाला पण असते, दोघांना पण असते. त्यामुळे याच्या आधारावर मोदी जवळ आकडे आहेत की चावणारे कुत्रे किती, सज्जन कुत्रे किती, म्हणजे या देशामध्ये जंगली जनावरं किती आणि दुसरे जनावरं किती, हिंस्त्र जनावरं किती, हे सर्व आकडे मोदी जवळ आहेत. पण मोदीला जर असं विचारलं का हो माणसं किती आहेत, त्याच्याबद्दल सध्या आमच्याजवळ आकडे नाही आहेत. 1931च्या आधारावर आम्ही अंदाज म्हणून सांगू शकतो. नाही पण आता तुम्ही प्रधानमंत्री आहात तर अंदाज कशाला करता, मधूनच टाका ना. काय 2-4 दिवसाचा मुद्दा आहे, 8 दिवसामध्ये मधून टाकता येते. एवढं सर्व देशातील कर्मचाऱ्यांना कामाला लावायचं. सेंट्रल गव्हर्नमेंटचे कर्मचारी, स्टेट गव्हर्नमेंटचे कर्मचारी, महानगरपालिकेचे, नगरपालिकेचे, ग्रामपंचायतीचे, जिल्हा पंचायतचे, तालुका पंचायतचे जेवढे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना कामाला लावलं 3 ते 4 दिवसामध्ये, जास्त होईल ना, 3-4 दिवस जास्तीत जास्त एका हप्त्यामध्ये संपूर्ण जनसंख्या मोजता येऊ शकते पूर्ण डाटा सहित. तेव्हा हे सर्व असताना मोजणी केली जात नाही, तर नरेंद्र मोदी त्यांच्याजवळ अधिकार आहे, परंतु नरेंद्र मोदी ओबीसीचा असून सुद्धा मोजणी करत नाही आहे. याचा अर्थ असा की मोदीच्या जवळ मोजणी करण्याचे अधिकार नाही आहेत. मग ते अधिकार कोणाकडे आहेत? या RSSच्या लोकांनी नरेंद्र मोदीला यांना प्रधानमंत्री पदासाठी निवडलं, त्या निवडणाऱ्या लोकांमध्ये आणि मोदींमध्ये काहीतरी गुप्त समझोता झाला असेल असं म्हणण्याला वाव आहे. तो वाव का आहे? कारण मोदी प्रधानमंत्री आहे, पण मोजण्याच्या बाबतीमध्ये मोजणी करण्याचा मुद्दा सोडा, नरेंद्र मोदी मोजणार आहे नाही मोजणार आहे याच्याबद्दल हवा सुद्धा लागू देत नाही, बोलतच नाही. असा कुठला विषय भारतामध्ये अस्तित्वात आहे असं शो सुद्धा करत नाही. जेव्हा की हा एक मोठा नॅशनल इश्यू आहे, हा एक मोठा इश्यू आहे, हा एक ज्वलंत इश्यू आहे. आणि आजच्या याच्यामध्ये एक बातमी आलेली आहे मोजण्याच्या संदर्भामध्ये, तेव्हा प्रेशर पडत आहे. आता आम्ही भारत बंद करत आहोत ना, त्यामुळे आजच्या पेपरामध्ये बातमी आलेली आहे. मी याला वाचून दाखवलंय कोणाला तरी, सकाळ पेपरमध्ये बातमी आहे. तेव्हा याचा अर्थ असा की हे जे काही आम्ही भारत बंद करत आहोत त्याचा परिणाम होऊन राहिलेला आहे. असं नाही की नाही आहे. काही लोकांना काय वाटते, मिश्राम बोलत राहतात पण त्याचं काय होते की नाही होत. पण माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही लावून धरणार आहोत, आम्ही बंद करणार नाही आहोत. का? आमच्याकडे काय कामधाम आहे. आता जर समजा 1 करोड लोकांनी आमचं म्हणणं मान्य केलं, आम्ही 2ऱ्या करोडला शोधू, 3ऱ्या करोडला शोधू.
म्हणजे जेवढी मतसंख्या बीजेपीला मिळते त्याच्यापेक्षा 10 मतं जास्त संख्येनं आमच्या बाजूने जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच ठेवायचा. आमचं कुठे नुकसान आहे? जनता जोपर्यंत या आंदोलनाला साथ सहयोग आणि समर्थन देते तोपर्यंत हे आंदोलन चालवता येते. लोकशाहीमध्ये असंच करायचं असते. जोर जबरदस्ती करून परिवर्तन शक्य नाही आहे. परिवर्तन लोकशाहीमध्ये लोकांना सोबत घेऊनच करायचं असते. मग सोबत घेण्यासाठी वेळ लागतो. इट विल टेक इट्स ओन टाइम. वेळ लागतंय. मग पेशन्स ठेवणं आवश्यक आहे. मी 19 वर्षाचं असताना हे आंदोलनामध्ये सहभागी घेणं सुरू केलं. आता माझं 68वं वर्ष चालू आहे. म्हणजे जवळपास 50 वर्ष झाली. इतक्या वर्षापासून संघटन बांधण्याचं काम सुरू करत 32 राज्यातील 625 जिल्ह्यामध्ये आणि 1.5 लाख गावापर्यंत हे संघटन आम्ही पोहोचवलं आहे. आणि 2030 पर्यंत 6.5 लाख गाव आहेत, 15 लाख बूथ आहेत जवळपास. यामध्ये हे संघटन 2030 पर्यंत 15 लाख बूथ पर्यंत आणि बूथच्या खाली शेड्यूल कास्ट, मोस्ट बॅकवर्ड शेड्यूल कास्ट, एक्स्ट्रीम बॅकवर्ड शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मोस्ट बॅकवर्ड शेड्यूल ट्राईब, नॉमेडिक ट्राईब, MBC, OBC, मायनॉरिटीमध्ये मुस्लिम, सीख, ईसाई, बुद्धिस्ट, जैन, लिंगायत असे 14 ते 15 सामाजिक समूहाचे ग्रुप आहेत. असे सर्व ग्रुप एकत्रित करून 15 लाख × 14 जर आपण असे मोज केली तर जवळपास 2 कोटी सामाजिक समूह तयार होतात. आणि अशा पद्धतीने जर आपण संघटन उभं केलं 2 करोड शाखा आपल्याला तयार करता येऊ शकतात. मग एका शाखेमध्ये जर 10 लोक आपण गोळा केलेत 2 करोड × 10 20 करोड, 20 लोक केलेत तर 40 करोड आणि 25 लोक केले तर 50 कोटी. मग 50 कोटी लोक जर आपण संघटनेच्या प्रभावामध्ये आणलेत आणि 50 कोटी लोकांना जर रस्त्यावर उतरवलं तर हे आंदोलन राहणार नाही. हे आंदोलन जन आंदोलन होईल. तर गांधींनी 9 ऑगस्ट 1942 ला क्विट इंडिया मुवमेंट भारत छोडो आंदोलन सुरू केलं आणि या भारत छोडो आंदोलनाच्या नंतर इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला. उद्या अशाच पद्धतीचं आंदोलन जर आपण सुरू केलं तर आपले हे आंदोलन भारतव्यापी होईल, जन आंदोलन होईल. आणि या देशातील ब्राह्मणांना जरी भारत सोडून जावं लागलं नाही तरी तसे ते आता ब्राह्मण लोक आपल्या मुलांना विदेशामध्ये शिक्षणासाठी पाठवतात आणि शिक्षणासाठी पाठवल्यानंतर ते आपल्या मुलाला म्हणतात कसं चाललाय अभ्यास? चांगलं चाललंय. मग बेटा तिकडंच नोकरी वगैरे शोधून घे. तो म्हणतो पापा का नाही, आता रमून नाही लागून राहिलं, तिकडे यायचा विचार आहे. नाही तिथंच नोकरी कर आणि नोकरीवर थोडासा स्थिर स्थावर झाला की आम्हाला पण बोलवून घे. तो म्हणतो पापा का नाही, ते वामन मेश्रामचं काहीतरी आंदोलन चालू झालेलं आहे आणि ते विदेशी 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 म्हणत आहेत, त्यामुळे ते इंग्रजासारखे आम्हाला हाकलून लावतील. मग त्याच्या अगोदरच तुझं आपलं तिकडं नोकरी कर, तिथं आम्हाला बोलव. आता म्हातारपणामध्ये आमच्या जण काही फारसं जास्त होत नाही आहे. 2 भाकरी जरी खायला मिळत पुष्कळ झालं. आता अमेरिकेमध्ये चांगल्या पद्धतीची नोकरी मिळते असं लक्षात घ्या की इथं 25-30 हजाराची नोकरी, तिथं 2 लाखाची नोकरी. खूप फरक पडते. कारण अमेरिकेचा जो डॉलर आहे तो भारतामध्ये 100 रुपयाचा आहे. म्हणजे अमेरिकेचा 1 रुपया इथं 100 रुपयाला घ्यावं लागतं. माहित आहे मला, किती लोकांना माहित आहे? 85 म्हणजे 100च झाले. 75च्या नंतर 100मध्येच गेला, जमा होऊन राहिला तो. आणि काही जे रुपये आहेत जसं आपला हा अमेरिकेचा डॉलर आहे, परंतु इंग्लंडचा जो 100पेक्षा जास्त आहे. पाऊंड जो आहे तो 100पेक्षा जास्त आहे. म्हणजे त्यांचा 1 रुपया अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जर समजा 1000 रुपयाचा पगार मिळाला, 1000 × 1000 किती होते? अरे मोजणी करा ना. 1000 × 100 100,000 म्हणजे 10 लाख रुपयाचा सॅलरी. 10 लाख रुपये सॅलरी. तिथलं 1000 हे म्हणजे 10 लाख रुपये सॅलरी आणि तिथं 4-5 हजाराचा पगार मिळतो. म्हणजे 40-50 लाख रुपयाचा पगार महिन्याला मिळतो.
तेव्हा रिसोर्सेस त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तेव्हा त्याच ठिकाणी हे लोक जाऊन स्थिर स्थावर होण्याचं प्लॅनिंग बनवत आहेत. तेव्हा त्या आंदोलनामुळे त्यांना तसं करावं लागत आहे. हे आंदोलन आपलं वाढत चाललेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये देशव्यापी आंदोलन होत आहे. 9 एप्रिलला जेल भरो आंदोलन आहे आणि 1 जुलैला भारत बंद आहे. जे तुम्हा लोकांना 9 एप्रिलला एका सेंटरवर जमा व्हायला पाहिजे. 1000-2000 लोक गोळा करा एका सेंटरवर आणि पोलिसांना म्हणा घ्या आम्हाला घेऊन जा. मागच्या वेळेस आम्ही जेल भरू केलंय. मग पोलीस इन्स्पेक्टर आला माझ्याजवळ आणि म्हटलं चला आता जेलमध्ये. चला माझ्याने हात पकडला आणि घेऊन गेला. अर्धा किलोमीटर दूर गेला आणि 2 सोडून दिला. म्हटलं झालं जेल. अरे कसं काय जेल? इथं कुठं जेल आहे का? नाही म्हटलं हेलाच जेल म्हणतात. अरे पण तुम्ही मला असं म्हटलं ना जेलमध्ये घेऊन जातो तुम्हाला. मग तुम्ही जेलमध्ये घेऊन जा ना. अहो जागा कुठं आहे जेलमध्ये? सरकारचे आम्हाला आदेश आहेत अर्धा किलोमीटर घेऊन जा सोडून द्या. आणि सोडून दिल्यानंतर त्याला म्हणा जिथं जायचं तिथं जा, आता आमची जबाबदारी नाही. माझा मुंबईचा अनुभव सांगतोय. म्हणजे सरकारजवळ काही जेलमध्ये टाकण्यासाठी काही जागा शिल्लक नाहीये. अगोदरच ज्या ठिकाणी 4 माणसं ठेवले जाऊ शकतात तिथं अगोदर 13 माणसं आहेत. जेलमध्ये ज्या ठिकाणी 4 माणसं ठेवले जाऊ शकतात तिथं अगोदर 13 माणसं ठेवलेली आहेत. म्हणजे त्याच ठिकाणी जागा शिल्लक नाही आहे. आणि सरकार जेलमध्ये ठेवण्यासाठी म्हणजे त्याचे सुद्धा कायदे आहेत. 13 माणसं ठेवता येत नाही, मानवाधिकाराचं उल्लंघन होते. त्या ठिकाणी जर जास्त माणसं ठेवलेत आणि टॉयलेट एकच असला आणि त्याच वेळेला 2-4 माणसांना टॉयलेट आला तर मग कसं होईल? एक एक्झाम्पल सांगून राहिलो. नॅचरल कॉल आला तर काय होऊ शकते? अशी परिस्थिती आहे देशामध्ये. कुठल्याच क्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था लागू नाही, अस्तित्वात नाही. सरकार ज्या ठिकाणी कायदे लागू करते त्या ठिकाणी सुद्धा कायदा अस्तित्वात नाहीये. तेव्हा परिस्थिती ही अशी अनियंत्रित झालेली आहे. या अनियंत्रित परिस्थितीचं मूळ कारण काय आहे की राज्यकर्ताच कायद्यानं निवडून येऊन राहिलेला नाहीये. तो ईव्हीएम मशीनमधून निवडून येत आहे. तो काही मतदानाच्या आधारावर निवडून येत नाही आहे. त्यामुळे मतदारांच्या प्रती त्यांची कुठली जबाबदारी नाही. पूर्वी जेव्हा मतदारांच्या मतदानाचे लोक निवडून येत असायचे त्यावेळेस ते काय करायचे? निवडणुकीमध्ये नमस्कार कांबळे साहेब म्हणाल, नमस्कार कांबळे साहेब. म्हणजे कांबळेला जिथं जायला कुत्र विचारत नाही त्याला त्या कांबळे आणि साहेब म्हणजे 1 दिवसासाठी तरी कमीत कमी कांबळे साहेब होते. त्यालाही बरं वाटते चायला आणि तो 5 वर्षासाठी मतदान देऊन टाकतो. साहेब म्हणल्या देऊन टाकते चायला. जाऊ दे म्हणजे आपले लोक एवढे उदार आहेत. अरे साहेब म्हटलं ते. मी त्याला म्हटलं अरे कसं दिलं त्याला? साहेब म्हटलं. अरे पण 5 वर्ष ढुंगणात नाथा मारणार आहे ना, ते मारू दे म्हणे, पण साहेब म्हटला बस झालं. म्हणजे एवढे आपले लोक जे आहेत त्यांना मतदानाचा अधिकार हा कशासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 108 वर्ष संघर्ष केलाय. फुले शाहू आंबेडकर यांचं कॅल्क्युलेशन केलं आंदोलनाचं 108 वर्ष. 108 वर्षाच्या आंदोलनानंतर मतदानाचा अधिकार मिळाला. त्याबद्दल आमचे महापुरुष संतुष्ट झाले. आमच्या एवढ्या आंदोलनामधून काय अधिकार मिळाला? मतदानाचा. आणि मतदानाच्या अधिकाराबद्दल आमचे महापुरुष संतुष्ट झालेत. लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. मतदानाच्या अधिकारामुळे आमचे महापुरुष संतुष्ट झालेत. का? मतदानाचाच अधिकार आहे ज्यामुळे आपल्याला शासनकर्ती जमात बनता येऊ शकते, म्हणून संतुष्ट झालेत. म्हणून मतदानाच्या अधिकाराचा उपयोग शासनकर्ती जमात बनण्यासाठी केला पाहिजे. मी मतदानाच्या दिवशी एक वेळेला फिरण्यासाठी गेलो तेव्हा काही लोक बसले होते. मी त्यांना विचारलं, हो मतदान करून आलात का? नाही नाही म्हटले, 4 वाजलेत म्हटलं, वेळ आहे, वाट बघून राहिलो. कशाची? नाही म्हटलं ते येणार होते ते आणखी आले नाहीत, ती वाट बघून राहिलो. म्हणजे पैसे घेऊन लोक येणार, त्याला थोडा उशीर झाला म्हटले, ते येतो म्हटले होते, ते आले नाहीत आणखी, आणि ते आल्यानंतर मग आम्ही मतदानाला जाणार आहोत.
म्हणजे राज्यकर्त्या लोकांनी, ज्यांच्याजवळ मतदान नाही आहे, ज्यांच्याजवळ संख्या नाही आहे, ब्राह्मणांची संख्या 3.5% आहे, त्यांचाच विरोधी पक्ष आहे, त्यांचाच सरकारी पक्ष आहे आणि त्यांच्याजवळच काळा पैसा आहे, त्या काळ्या पैशाच्या आधारावर आमच्या लोकांची मतं खरेदी करतात, आमच्या लोकांची मतं खरेदी करतात आणि खरेदी करून अल्पजन लोकांचं राज्य बहुजन लोकांवर स्थापित करतात, असं चाललेलं आहे. त्यामुळे यामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. मग यामध्ये बदल कसा घडवून आणता येईल? आपलं आंदोलन, जनसंघटन निर्माण करता आलं पाहिजे, त्या माध्यमातून जन आंदोलन निर्माण करता आलं पाहिजे. जर मतपेटीमधून जर हा बदल ते थांबवत असतील भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, तर भ्रष्टाचाराचा मुद्दा बनवून देशव्यापी जन आंदोलन केलं पाहिजे आणि त्या जन आंदोलनाच्या माध्यमातून जर इंग्रज भारतातून पडून गेले, जाऊ शकले, तर ह्या समस्यांचं बंदोबस्त करता येऊ शकत नाही असं म्हणणं बरोबर नाही. करता येऊ शकते. यासाठी आपल्याला जनसंघटन आणि जनसंग्राम करण्यासाठी समाजाची तयारी करून घेणं आवश्यक आहे. फार प्रचंड मोठं आंदोलन उभं आपण करू शकतो. त्यासाठी 9 एप्रिलला जेल भरो आणि 1 जुलैला भारत बंद करण्याची आपली योजना आहे. यामधून काही समर्थन मिळेल, काही राहील, तर 2030 पर्यंत 15 लाख बूथपर्यंतचं विशाल संघटन उभं करण्याची योजना आहे. त्यासाठी तयारी चाललेली आहे. यशस्वी होण्याची 200% गॅरंटी आहे. त्यासाठी तुम्हाला आखरी अपील करतो की या आंदोलनाला साथ, सहयोग आणि समर्थन करा, अशी अपेक्षा व्यक्त करून आपण माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल धन्यवाद.